Greetings to you in the mighty name of our Lord and Savior Jesus Christ. आपल्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहोत. It is a glad opportunity for my brother Abhishek and I and the entire ministry at Living in Prophetic Times to come to you with the living gospel of the Lord Jesus. आणि देवाचे येशूचे जिवंत असे जे वचन आहे ते आम्ही तुम्हापर्यंत घेऊन येण्यासाठी देवानी मला आणि माझ्या बंधूंना जी लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीज यातर्फे जी संधी दिली यासाठी आम्ही आभारी आहोत. We want to firstly give you a holy greeting. आणि खूप सर्वप्रथम आम्ही तुम्हाला एक पवित्र अशी अभिवादन तुम्हाला करू इच्छितो. That Jesus died for you and for me. येशू हा तुम्हासाठी आणि माझ्यासाठी मरण पावला आहे. Jesus died for your sins and my sins. येशू हा तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मरण पावला आहे. And because he died for your sins and my sins, by his precious blood, our names are written in the Lamb's book of life. आणि कोकऱ्याच्या त्या जे जिवंत पुस्तक जे आहे त्यामध्ये तुमचं आणि माझं जे नाव आहे त्याच्या मरणामुळे आपले लिहिलं गेलं आहे. Jesus died. येशू मरण पावला. He was buried. त्याला पुरण्यात आले. And he rose again. आणि तो पुन्हा उठला. And the same Jesus is never going to die again. आणि तोच येशू पुन्हा परत कधी मरण पावणार नाही. Jesus is alive always. आणि येशू हा सार्वकालिकतेसाठी जिवंत आहे. And then Jesus was taken up into heaven and he is going to come again. आणि येशूचे तेव्हा हे स्वर्गारोहण झाले आणि तो पुन्हा एकदा येणार आहे. And definitely the second coming of the Lord Jesus Christ is going to be very very soon. आणि येशूचे दुसरे जे येणं आहे ते खूप आणि खूप लवकरच असे होणार आहे. As the Holy Bible says, जसे पवित्र शास्त्र सांगते, in the book of Isaiah and Jeremiah, आणि यशाया आणि यिर्मया या पुस्तकामध्ये जसे म्हणते, as the Holy Bible says in Ezekiel as well as in Daniel, आणि दानिएल आणि इझेकिएल या पुस्तकात जसे म्हटले आहे, as well as the Holy Word of God says in the book of the prophet Joel, as well as in the book of Revelation in the New Testament. आणि योएल आणि Revelation, प्रकटीकरण या पुस्तकात देखील ते असे म्हटले आहे. it is clearly mentioned that the second coming of the Lord Jesus Christ is very near. आणि तिथे असा उल्लेख केलेला आहे की येशूचे दुसरे येणे खूप आणि खूप जवळ आले आहे. And you and I are celebrating this month of December 2020 for a purpose. आणि 2020 याचा जो डिसेंबर असा जो महिना आहे तो एक कुठल्या ना कुठल्या कारणास्तव आपण तो साजरी करत आहोत. This entire year of 2020 has been a tragic all over the world. आणि पूर्ण हे 2020 हे वर्ष होतं हे पूर्ण जगासाठी एक वेदनादायक आणि त्रासदायक वर्ष होतं. This year 2020 was a year which has shaken all the individuals as well as the communities. आणि कित्येक असे समाज आहेत आणि प्रत्येक जो व्यक्ती आहे तो या 2020 वर्षांनी हादरून गेला आहे. As well as I will definitely say that even the church has been shaken completely. आणि हे देखील मी म्हणू शकतो की प्रत्येक चर्च आणि प्रत्येक मंडळी देखील यांनी हादरून गेली आहे. And that is the reason, before I lead you into a word of prayer, I want to say that we need to all come together and repent and believe in the Lord Jesus Christ. आणि आपण पुढे वळण्याच्या आधी नक्कीच आपण आपल्या पापांची जी आहे ती क्षमा मागितली पाहिजे. And we need to repent and ask the Lord Jesus Christ to pour forth his precious blood upon our entire being so that we can see 2021. आणि 2021 यामध्ये आपण उतरण्याच्या आधी ते पुढे जायच्या आधी आपण आपल्या येशूला प्रार्थना केली पाहिजे की त्याचे पवित्र रक्ताने आपला अभिषेक करावा. That is the reason I want to bring this holy greeting to you, to say that Jesus was born, Jesus died, Jesus was buried and Jesus rose again. आणि हेच कारण आहे की 2021च्या ह्याच्यामध्ये पदार्पण करण्याआधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की येशू जो आहे तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले आणि तो पुन्हा एकदा उठलेला आहे आपल्या पापांसाठी. And so, my dear brother Abhishek and myself, Mayank, as well as the entire Living in Prophetic Times ministry, we want to give you a holy greeting for this Christmas. आणि या ख्रिसमससाठी आम्ही तुम्हाला खूप अशा पवित्र अशा शुभेच्छा आम्ही लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीज तर्फे मी आणि माझे बंधू यांतर्फे आम्ही तुम्हाला देत आहोत. And I will definitely like to say that this coming days are going to be days of holiness and righteousness at your home.
आणि येणारे जे दिवस असतील ते खूप पवित्र रीतीने आपल्या घरी ते पूर्णपणे ते निघून जातील. As the people who are closely monitoring our ministry and they participate in our ministry, listening to the message, आणि जे कोणी लोक आम्हाला आमचे जे संदेश असतात ते ऐकत असतात and they reach to us by calling us on the phone as well as on WhatsApp, आणि जे कोणी आमच्याशी संपर्क साधतात फोनद्वारे किंवा व्हॉट्सॲपद्वारे, as well as they reach to us on Facebook as well as Messenger. आणि फेसबुक मेसेंजरद्वारे या देखील आमच्याशी ते संपर्क साधतात. They all know about it that our telecast is on the Jesus India television as well as on Rofe TV, and we also upload it on our YouTube channel. आणि त्याचं जे प्रक्षेपण जे आहे ते रोफे टीव्ही, जीजस इंडिया टीव्ही आणि तसेच यूट्यूबवर देखील होत आहे. And please subscribe to our YouTube channel so you will know what are the recent messages that we are engaging into. आणि कृपा करून आमचे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे जे नेहमी जे होणारे जे संदेश आहेत ते तुम्हाला ऐकायला भेटतील. Because we are discussing some serious things. कारण काही गंभीर अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथे त्यांच्याशी आपण बघणार आहोत. These messages or these series that we are conducting is not a normal one which you'll hear in a church setting. आणि जे चर्चमध्ये तुम्ही ऐकता तशा प्रकारचे ते संदेश नसणार आहेत. It is a very close, intimate talks that we are having, trying to build your relationship firstly with the Lord Jesus Christ and then with yourselves. आणि हे संदेश असे आहेत जेणेकरून तुम्हामध्ये आणि येशूमध्ये हे खूप चांगल्या रीतीने जे नाते ते जोडले गेले जाणार आहेत. As well as it will bond your relationship with each other. तसेच तुम्हा एकमेकांमध्ये देखील तुमचे जे नातेसंबंध आहेत ते चांगले सुदृढ असे होणार आहेत. Let me pray for you. तुमच्यासाठी आपण प्रार्थना करू. हे दे बाप्पा, विशेष करून दे बाप्पा, तू आमच्या बरोबर आहेस म्हणून त्रिव्यक्ती एक देवा, तुला लाखो लाख धन्यवाद आणि कोटी कोटी प्रणाम करतो दे बाप्पा. सर्वप्रथम दे बाप्पा, आम्ही तुझे आभार मागतो दे बाप्पा की तू तुझा एकुलता एक पुत्र आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्यासाठी दिलास बाप्पा. आणि येशू तुझं महान असं बलिदान, तू तुझं रक्त अर्पून त्या काल्वरीच्या वधस्तंभावर तू आमच्यासाठी मारला गेलास, ठेचला गेलास. आमच्या पापांचं संपूर्ण आमचे पाप वाहून घेतलेस दे बाप्पा, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो. प्रभू येशू, तुझं बलिदान हे किती महान आहे दे बाप्पा. आणि तू नुसता मेला नाहीस, तुला पुरण्यात आले आणि तिसऱ्या दिवशी तू पुन्हा विजयी असा ख्रिस्त आहेस, असा आमचा विश्वास आहे दे बाप्पा. आणि हो बाप्पा, आमचा विश्वास आहे ज्यावेळेस तुझं स्वर्गारोहण झालं आणि तुझं वचन जसं सांगतं दे बाप्पा की तू पुन्हा येणार आहेस आम्हाला घेण्यासाठी आणि तुझं येणं हे खूपच नजीक आहे, असा आमचा विश्वास आहे दे बाप्पा. हा सर्व वेळ काळ समय आम्ही तुझ्या हाती दे बाप्पा. आणि जे कोणी प्रेक्षक गण आहे बाप्पा, जे कोणी आमचा संदेश ऐकतात दे बाप्पा, त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेकाने तू भरणारा परमेश्वर आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो. हीच लहानशी विनंती तारणाऱ्या येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. So as we are discussing that what do you do in a broken relationship? आणि जसे आपण पाहत आहोत की एका तुटलेल्या अशा नातेसंबंधांमध्ये आपण काय केलं पाहिजे ते आपण पाहत आहोत. So basically we are coming to the point to understand that how does the healing actually happen? आपण हे त्यात पाहण्याचा प्रयत्न करत आहोत की त्याच्यात नाविन्यपूर्ण कसे काय आणू शकतो आपण. So can I actually say what is the right practice for bringing the healing in the relationship? तर आपण हे म्हणू शकतो का की नक्की खरा असा योग्य तो मार्ग कुठला आहे की जेणेकरून आपण त्याच्या नातेसंबंधांमध्ये आहे तो आपण नाविन्य आणू शकतो. And we will bring the healing, आरोग्य देखील त्यामध्ये आणू शकतो. So because the relationships with our Lord Jesus Christ as well as the relationship with each other, there is a big valley. आणि आपले जे नातेसंबंध आहेत आपल्या येशू ख्रिस्ताबरोबर, तसेच आपले एकमेकांबरोबर देखील जे नातेसंबंध आहेत त्यामध्ये खूप असा दुरावा निर्माण झाला आहे, खूप अशी एक दरी निर्माण झाली आहे. And because we need to come together, we need to have that bond of peace coming together, that shalom need to come together. आणि त्यामुळे आपल्यामध्ये शांततेची खूप गरज आहे आणि शालोमची देखील खूप आपल्याला गरज आहे. Firstly, as I even started my greeting to you this session, I would also like to say that please pick up your phone and call the person with whom you have been estranged. आणि जे कोणी लोक आहेत जे तुम्हापासून दूर गेले आहेत, दुरावले गेले आहेत, आम्ही तुम्हाला असं
आव्हान करतो की तुम्ही त्यांना संपर्क साधा आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. You take the first step to reach out to them. तुम्ही पहिले पाऊल घ्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. Even if the response from the other person is not so welcoming, but still you do your part. आणि जरी समोरची जी व्यक्ती येते ते स्वीकार करेल की नाही हे नंतरचा भाग आहे, पण पहिले पाऊल हे तुम्ही घेणे गरजेचे आहे. I would like to go ahead and say one step that even if the other person has wronged against you, you still make the first phone call. आणि एक पाऊल पुढे जाऊन मी तुम्हाला हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेल की जरी समोरच्या व्यक्तीने तुमच्याबद्दल काही वाईट केले असेल तरी देखील ते पहिले पाऊल तुम्ही उचला. You make the first phone call, or you make an opportune time to go and meet the person in person. आणि तुम्हाला मी हे आवाहन करू इच्छितो की तुम्ही त्या व्यक्तीला संपर्क साधा किंवा त्याला एकाकी करून तुम्ही त्याला जाऊन भेटा. And the right practice which the Lord Jesus Christ himself followed, that same practice we also need to follow. आणि येशूने जो मार्ग वापरला होता तोच मार्ग आपण देखील वापरण्याची गरज आहे. The reason that the Bible actually says, and you can read it at your own home, in the book of Romans chapter 6 verse number 23. आणि रोमकरास पत्र यातील तुम्ही जे आहे 6th chapter, 6वा अध्याय आणि 23वे वचन हे in तुम्ही that पहा. it says that the wages of sin is death. आणि पापाचं वेतन हे मरण आहे. पापाचे वेतन हे मरण आहे त्यातून आपल्याला हे समजते. So the wages of sin is death. तर पापाचे वेतन जे आहे ते मरण आहे. Each and every person who has lived on this planet Earth, that is you, that is I, that is my brother Abhishek, and everyone has sinned. आणि मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्ती जी या पृथ्वीवर जगलेली आहे, मग ती तुम्ही असू दे, मी असू दे, माझे बंधू असू दे, प्रत्येकाने काही ना काहीतरी पाप केलेले आहे. And we sin on a daily basis. आणि दैनंदिन जीवनात देखील आपण काही ना काहीतरी पाप करत आहोत. And because we sin, आणि कारण आपण पाप करतो, there had to be a sacrifice which need to be made. आणि एक असा बळी जो आहे त्याची इथे गरज होती. And that the purest and the holiest of sacrifice is none other than the Lord Jesus Christ. आणि सर्वात एकदम शुद्ध असा जो बळी होता तो येशू ख्रिस्ताखेरीज दुसरा कोणी नव्हता. Because Jesus lived an absolutely perfect life. कारण येशू जो आहे त्यांनी एकदम योग्य तेच जीवन त्यांनी जगलेलं आहे. I can definitely tell you in the spirit of the Lord that Jesus never looked at a woman with a lustful intent. आणि मी हे नक्कीच खात्रीशीर म्हणू शकतो की येशूने कुठली जी महिला आहे तिच्याकडे कुठल्याही वासनेच्या नजरेने त्यांनी पाहिले नाही. I can definitely tell you in the spirit of the Lord that the Lord Jesus Christ did not lie. आणि मी हे नक्कीच खात्रीशीर म्हणू शकतो की येशू हा कधीही खोटं बोलला नाही. I can definitely tell you in the name of the Lord Jesus that Jesus never ever robbed from anyone. आणि येशूच्या नावामध्ये मी येशूबद्दल हे सांगू शकतो की येशूने कधीही कोणाशीही त्यांनी चोरीची भूमिका तिथे बजावली नाही किंवा कोणाबरोबरही त्यांनी चोरी केली नाही. If you read all the 4 gospel accounts which explains the life of the Lord Jesus on this planet Earth, आणि तुम्ही जर शुभवर्तमान पाहिले आणि त्यातले 4 अध्याय जर तुम्ही ते पाहिले, all the 4 gospel, चारही जे शुभवर्तमान आहेत ते Matthew, Mark, Luke and John, मत्तय, मार्क, लूक आणि योहान, nowhere does it say असे कुठेही म्हटले नाहीये that Jesus rejected somebody. की येशूने जे आहे ते कोणाचा तरी नाकार केला आहे. Whether the person was a poor person, मग ती व्यक्ती एक गरीब व्यक्ती असू दे, or it could be a rich person. मग ती व्यक्ती श्रीमंत असू दे, Whether it was a man or a woman. मग ती व्यक्ती एखादा पुरुष असू दे अथवा स्त्री असू दे, Whether it could be a Pharisee or it could be just a layman like you and me. मग एखादी व्यक्ती कोणी ती परुषी असेल नाही तर कोणी तुम्हा माझ्यासारखी एखादी साधी व्यक्ती असू दे. Or it could be a high priest in the synagogue. आणि सिनेगॉग मधली एखादी कुठली मोठी अशी व्यक्ती असू दे. Or it could be a downtrodden like a leper. आणि कुठलेही असे टाकून दिलेले लोक जे आहेत म्हणजे जसे कुष्ठरोगी वगैरे आहेत तसे देखील लोकांना त्यांनी कधी नाकारले नाहीये. Every time when someone approached the Lord Jesus Christ, he always had an answer with love. आणि कुठलीही व्यक्ती जेव्हा त्यांनी येशूचा धावा केला तेव्हा येशूकडे हे नेहमी प्रीतीचे असे काहीतरी उत्तर होते. So that is the first thing that we want to talk about, that the first step the Lord Jesus Christ himself took to establish a relationship is love. आणि येशूने पहिले पाऊल असे जे उचलले आहे की
जेणेकरून नातेसंबंध दृढ होतील. आणि ती पहिली पायरी आहे म्हणजे प्रीती. And if you read, I'll ask my dear brother Abhishek to read from the book of Ephesians, chapter 5, verses 1 and 2. आणि इफिस्करास याचा 5वा अध्याय आणि पहिले आणि दुसरे वचन आपण पाहणार आहोत. ते असे म्हणते, तर मग देवाची प्रिय मुले, या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. What does it say? That the sacrifice of the Lord Jesus Christ became a fragrance unto the Lord Abba Father. आणि ते असे म्हणत आहे की येशूचे जे बळी देण्यात आले होते त्याचा जो सुवास जो होता त्याने आपल्या स्वर्गीय पित्याला त्यांनी आनंद भेटला आहे. So that means Jesus gave the excellent, the best sacrifice ever. आणि त्यातून आपल्याला असे समजते की येशूने सर्वात मोठा असा जो बळी आहे तो दिला आहे. So when our relationship with the Lord Jesus Christ or our relationship with the Lord Abba Father was estranged, आणि जेव्हा आपल्यामध्ये आणि पवित्र परमेश्वरामध्ये जेव्हा आपले जे नातेसंबंध आहेत ते जेव्हा दुरावले गेले होते, and because of us it was estranged, not because of the Lord, आणि ते आपल्यामुळे, आपल्या चुकांमुळे, आपल्या पापांमुळे ते झाले होते आणि त्याच्या प्रीतीमुळे ते तसे झाले नव्हते. but still God took the first step of loving us. तरी देखील देवाने पहिले पाऊल घेतले आहे आपल्याला प्रीती करून. And the perfect and only example is that God loved us so much that he sent his only son Jesus to die for you and me. आणि याचे खूप मोठे उदाहरण असे आहे की देवाने आपल्यावर आणि जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला की तो मरण पावला. What did Jesus do by coming down on this planet Earth? येशू जेव्हा या पृथ्वीवर आला तेव्हा त्यांनी काय केले? Jesus lived as a man. येशू जो आहे तो मानवासारखा जगला. He lived a very humble life. खूप नम्र अशी त्यांनी त्याचे आयुष्य जगले. Jesus, the creator of the universe, as John 1:1 says, the word became flesh. आणि योहान पहिला अध्याय आणि पहिले वचन असे म्हणते की वचन जे आहे ते शरीर झाले. And the same creator of the entire universe came down on this planet Earth. He was not born in a palace but in a stable. आणि त्यातून आपल्याला असे समजते की जो निर्माण करता आहे जगाचा त्याचा जो जन्म झाला आहे तो गोठ्यात झाला होता आणि कुठल्याही त्याचा म्हणजे काय म्हणतो आपण एखाद्या किल्ल्यात किंवा कुठल्याही महाराजाच्या कुटीत झाला नव्हता त्याचा जन्म. And that's the reason, the second point that I want to mention out here is Jesus became humble. आणि हेच दुसरा जो मुद्दा आहे, दुसरा जो पाऊल आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे की येशू हा नम्र झाला. If you read the book of Ephesians, chapter 4, verse number 32. आणि इफिस्करास पौलाचे इफिस्करास पत्र त्याचा It's Ephesians chapter 4, verses 1 to 3. आणि इफिस्करास याचे पहिले पत्र आणि त्याचे 4था अध्याय आणि पहिले ते 3रे वचन आपण पाहणार आहोत. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. So it actually talks about that Jesus himself became so humble that on this planet Earth that he came down on this planet Earth and he himself gave completely whatever he had to mankind. आणि ह्यातून आपण हे समजले पाहिजे की येशू जो आहे जेव्हा तो पृथ्वीवर आला तो पूर्णपणे नम्र झाला आणि जे काही त्याच्याकडे होते ते त्याने सर्व काही लोकांना देऊन टाकले. If Jesus wanted to, जर येशूची इच्छा असती तर when he was beaten badly, जेव्हा त्याला खूप वाईट रीतीने मारत होते, when they were piercing nails in his hand and his feet, आणि जेव्हा त्याच्या हातात आणि पायामध्ये जे खिळे आहेत जेव्हा ते भोसकत होते, he could have just, because he is the creator of the earth, heavens and the earth, he is the most powerful man. आणि कारण की येशू जो आहे तो या पृथ्वीचा निर्माण करता आहे आणि त्यामुळे तो खूप सर्वशक्तिमान असा आहे. He could have just punched the person on his face who was piercing the nail. आणि त्यांनी फक्त एक मुक्का द्यायची फक्त एक गोष्ट होती की जो कोणी त्याच्या हातामध्ये आणि पायामध्ये ते भोसकत होता खिळे. But still Jesus chose to be very humble.
तरी देखील येशूने नम्रता स्वीकारली. The third point that I want to mention out here is that the same Lord Jesus Christ was willing to suffer. आणि तिसरा मुद्दा असा आहे, यातला तिसरं पाऊल असं आहे की तोच येशू ख्रिस्त जो आहे त्यांनी दुःख सोसले आहे. He chose to suffer for us. आणि त्यांनी हे स्वीकारले की त्यांनी ते दुःख सोसावे म्हणून. As the Bible says in 1 Peter chapter 4 verse number 1. आणि पहिले पेत्र ह्याचा 4था अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये ते असे म्हणते आहे, म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले तसेच तुम्हीही तेच मनोवृत्ती स्वरूपी शस्त्र धारण करा, कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे. What does it actually say? That we need to have the same mind of Christ because he chose to suffer for mankind, so we also need to have the same example. आणि तर ते असे म्हणत आहे की जेणेकरून आपण तीच मनोवृत्ती आपण देखील दर्शवली पाहिजे की आपण देखील ते दुःख सोसले पाहिजे. And because when we choose to suffer like Christ suffered for us, so we need to choose to suffer for our brethren. आणि जेव्हा आपण हे असे ठरवतो ख्रिस्ताप्रमाणेच की आपण आपल्या बंधूसाठी देखील दुःख सोसले पाहिजे, And when we choose to do that, आणि जेव्हा आपण हे निवडतो, victory is definite. विजय जो आहे तो नक्कीच आहे. The fourth point that I want to stress upon is to proactively invite a reconciliation, as Jesus himself came down on this planet Earth. So he took the first step to come and reconcile with mankind. आणि चौथा मुद्दा जो आहे, चौथे पाऊल जे असे आहे ते की येशू जो आहे त्यांनी हे पाऊल उचलले की त्यांनी सलोखा केला मानवाबरोबर. He took the first step. God took the first step to reconcile with mankind, come down on the earth so that mankind will be saved. आणि त्यांनी असे केले, येशू देवाने असे केले की जेणेकरून त्यामध्ये आणि आपल्यामध्ये सलोखा व्हावा. तो पृथ्वीवर आला आणि तो आपला तारणार असा झाला. As the word says in Matthew chapter 18 verse number 15. आणि मत्तयचा 18वा अध्याय आणि 15वे वचन ते असे म्हणते की तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखव, त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल. So we need to go ahead and tell our brother who is in the wrong, we need to take him in a private room. आणि जर तुमचा बंधू जर असेल तर त्याला तुम्ही एकांतामध्ये तुम्ही त्याला घेऊन जावा आणि त्याला सांगा की त्याने काय नक्की चूक केली आहे. You tell him in a private room, not in an open public space, about his wrong. आणि त्यांनी केलेले जे चुकीचे गोष्टी आहेत ते तुम्ही त्याला समाजामध्ये दाखवू नका, तर ते तुम्ही त्याला एकांतामध्ये घेऊन तुम्ही ते त्याला दाखवा. And then the Lord Heavenly Abba Father will say that your sins are forgiven because you have forgiven someone's sin. तेव्हा परमेश्वर तुम्हाला म्हणेल की तुझे जे पाप आहेत ते माफ झाले आहेत, कारण तू देखील कोणाच्या तरी पापांची तू क्षमा केली आहेस. So we need to take the first step of going ahead and inviting a reconciliation so that the healing in the relationship will take place. तर सलोखा करण्यासाठी आपण जे आहे ते पहिले पाऊल घेतले पाहिजे. And the last and the fifth step that I want to stress upon is to forgive. आणि शेवटचा आणि अंतिम असा जो मुद्दा आहे पाऊल ते असे आहे की क्षमा करणे. And that's the reason I would like to stress upon from the word of God in Ephesians chapter 4 verse number 32. आणि इफिस्करासचे 4था अध्याय आणि 32वे वचन आपण पाहणार आहोत. And what does the word say? आणि ते असे म्हणते की आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. We need to have that heart of forgiveness for everyone around us. आपलं जे हृदय आहे ते क्षमारूपी असं हृदय असलं पाहिजे. If you have believed in the Lord Jesus Christ as the only Lord and Savior, आणि जर येशू ख्रिस्ताला जर तुम्ही आपला तारणारा म्हणून स्वीकारला असेल, the only Lord and Savior, फक्त तोच आणि तोच एक तारणारा म्हणून जर तुम्ही स्वीकारला असेल, you do not need to have any enemy. तर कुठल्याही प्रकारच्या शत्रूची तुम्हाला गरज नाही. You should not be having any enmity or any envy with anyone.
तर कुठल्याही प्रकारचा द्वेष, शत्रुता तुमच्या मनामध्ये नसली पाहिजे. However, as the word of God says, you can read it at your home in Galatians chapter 5 verses 22 and 23. गलती करा याचा 5वा अध्याय 22 आणि 23 वचन हे तुम्ही घरी पाहू शकता. And in that it mentions the fruit of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याची जी फळे आहेत ती त्यात तिथे उल्लेख केला आहे. So you need to fast and pray and daily ask the Lord Jesus Christ to anoint you with these fruit. आणि तुम्ही सतत उपवास आणि प्रार्थना करायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला ही जी फळे आहेत ती मिळतील. And when these fruit will be there in your life and others are able to see it, आणि जेव्हा ही फळे तुमच्या आयुष्यामध्ये येतील आणि बाकीचे ते लोक पाहू शकतील, you will have a powerful blessing experience in your life. तर खूप शक्तिपूर्ण असे आशीर्वाद तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळतील. So a simple answer to what do you do in a broken relationship is that you need to follow what Jesus himself did. आणि एखाद्या नातेसंबंधांमध्ये जो दुरावा झालाय, तडा गेलेला आहे, ते जर तुम्हाला पूर्णपणे भरून आणायचं असेल तर तुम्हाला येशूने जे केले तेच करण्याची गरज आहे. I would like to reiterate the 5 points. पुन्हा एकदा ते 5 जे मुद्दे आहेत, 5 जे पावलं आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. Jesus first loved. येशूने पहिला आपल्यावर प्रीती केली. Jesus became humble. येशू हा नम्र झाला. Jesus suffered. येशूने दुःख सोसले. Jesus himself invited reconciliation with us. आणि जो सलोखा होता तो येशूने पहिल्यांदा आपल्याशी साधला. And fifth, Jesus forgave us. आणि 5वा जो असा मुद्दा आहे की येशूने क्षमा केली. So to reiterate, I need to love. आणि तर जेणेकरून आपण असे म्हणू शकतो की मी जी आहे ती पहिला मी प्रीती केली पाहिजे. You need to love. तुम्ही प्रीती केली पाहिजे. I need to be humble. मी नम्र झाले पाहिजे. You need to be humble. तुम्ही नम्र झाले पाहिजे. I will suffer for my brother. मी माझ्या बंधूसाठी दुःख सोसले पाहिजे. You need to suffer for your brother. तुम्ही तुमच्या बंधूसाठी दुःख सोसले पाहिजे. I need to invite a reconciliation with the person who has wronged against me. आणि सलोखा करण्याचे पहिले पाऊल जे आहे ते तुम्ही घेतले पाहिजे. And my brother, you need to take the first step towards reconciliation with your brother who has wronged against you. आणि जी कोणी व्यक्ती ज्यांनी तुम्हाबद्दल काहीतरी वाईट केले असेल त्याबरोबर तुम्ही सलोखा करण्याचे पहिले पाऊल घेतले And पाहिजे. lastly, I will forgive my brother and sister. You also need to forgive your brother and sister. आणि शेवटी आपण असे म्हणू शकतो की तुमची जी बंधू आणि भगिनी जे असतील त्यांना तुम्ही माफ केले पाहिजे आणि ते देखील तुम्हाला माफ करतील. आपण प्रार्थना करू. हे देव बाप्पा, विशेष करून बाप्पा ही सुंदर अशी तू संधी आम्हाला दिलीस दे बाप्पा, म्हणून तुझे आम्ही आभार मागतो बाप्पा. आमचे जे कोणी श्रोतागण आहे बाप्पा त्या सर्व मंडळीला दे बाप्पा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि त्यांनी अनमोल अशा रक्ताने त्यांना तू धुवून स्वच्छ कर बाप्पा आणि त्यांच्या नातेसंबंधांमध्ये आरोग्य आणि सलोखा व्हावा असं तू कर बाप्पा. हीच लहानशी विनंती तारणाऱ्या येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. 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 आमेन.